तर ट्रिप मीटर करूया आता 0. एक करूया 0. तर चला पहिला क्रँक मारूया आता. तर कुठं चालूया आता पुढे गेल्यावर तुम्हाला थोड्या वेळात सांगतो. पहिला आवरून घेऊया कारण आपल्याला वेळ झालाय. 8:10 झाली आहेत आणि रात्रीचं वाजले 7:37 झाली आहेत. तर पहिला आवरून घेऊया सगळं. तर आम्ही चाललोय आता राजस्थानला आणि आम्ही सुरू केलंय 8:52. निशांताचं जे प्लॅनिंग आहे ते अचानक ठरलंय. म्हणजे जात्या गाडीत बसलेला आणि निशांताला तयार केलंय कारण मला एकट्याला गाडी चालवायला लागणार होती इतक्या लांबपर्यंत. निशांताला तयार केलंय आणि यासनी आईस्क्रीम पाहिजे झाले म्हणून इथं आणाय गेल्यात. आता मी आलोय सांगली फाट्याला. संध्याकाळची वेळ आहे त्यामुळे जास्त काय शूटिंग करता येणार नाही आहे कारण बाहेरच काही दिसत नाही. रस्त्याचं काम सगळीकडे असं चालू आहे. तर सोबत वैभवदा, मी आणि निशांता. ह्यो आहे वाकरेगावचा आणि निशांताने मी आमच्या गाव म्हणजे आम्ही पिंपळगावचा आहे. बघूया 8:52 झाले. गुगल मॅप सांगतोय की 22 तास लागतील आपल्याला जायला. मग नाशिकवरून जायचं का डायरेक्ट मुंबई वापीवरून जायचं गुजरात मधून ते आता बघूया. तशी मजा यायला लागली. पहिल्यांदा मीटर 0 केलंय. डिझेलची टाकी आपली फुल आहे. किती रेंज जाते हे पण बघूया आणि आपली गाडी मायलेज काय देते आज हे पण थोडं चेक करूया कारण मागच्या वेळी आपण मुंबईला गेलता त्यावेळी तरी 24-25 ॲव्हरेज टाकलेलं. आता तरी ॲव्हरेज आपण 0 केलंय. आता बघूया. इकडे यांची शॉपिंग चालू झाली आहे. आता थोडा वेळ मी गाडी चालवणार त्यानंतर आमच्या निशांताकडे मी देणार. तर पहिला टोल कट झालाय नवीन फास्टॅगवर कारण 1 तारखेपासून फास्टॅगचे रूल सगळे बदलले आहेत. साडे 10 वाजल्याने मी आता जेवणासाठी थांबलोय. अजून आम्ही कराड कुठं आहे निशांता? पेठ नाका. कामेरी हॉटेलवर थांबलोय आणि अजून आम्ही पेठ नाक्या जवळच आहे. अजून आता जास्त काही लांब जाय नाही. तर रात्रीची 11 वाजली आहेत आणि वैभव दादा आमच्या झोपाच्या तयारीला लागलेला आहे तिकडे आणि अजून आम्ही कराड पण पास कराय नाही. तोपर्यंत वैभव दादा आमच्या झोप आली आहे. आता आपण मग झोपाय आलोय. आता निशांतांच्याकडे दोरे दिले आहेत ड्रायव्हिंगच्या आणि वैभव चौगुले हे आहेत को पायलट. वैभव चौगुले आहेत. आपल्याकडे बेड तयार झाला आहे. आता सकाळी 5ला उठी वैभव मला 5ला राहून दे खरं जरा 8-9लाच बघ गुजरात मध्ये गेल्या उठीव मला आता गुजरातला. तर आता मी झोपून उठून पुढे आलोय. माग वैभव झोपले आणि व ट्रॅफिक ट्रकांचं असं निशांना सांगायला 1 तास जवळजवळ झालं असंच चालू आहे. म्हणजे जसं ठाणे सोडलंय तेव्हापासून हे सगळं असं ट्रॅफिक मध्येच आहे आणि अजून पण 30 मिनिटाचा जाम दाखवा लागले समोर. आता वसईत आहे काय मी? पाच वाजेपासून ते आता 7 वाजले आणि आता कुठं जरासं ट्रॅफिक हल्लंय.
जेवण करताना झोपला आहे त्यात आणि ह्याच्यासाठी एवढं ट्रॅफिक लागले. अजून पण काय ट्रॅफिक एवढं हलाय नाही जास्त असं. आम्हाला वाटलं की त्या साईडला रोड चालू आहे, पण त्या साईड पण पाठीमागच्या साईडला असं पॅक विथ आले. इथून पुढे गुजरात चालू झाला आता. ही गुजरातची बाउंड्री आहे आणि ट्रकचं ट्रॅफिक लई म्हणजे लई जास्त आहे. वापी आला का समजा भिल्लाड. आता वापी याच्यानंतर काय सुरत अजून 136 किलोमीटर आहे. नाश्ता केलाय. नाश्ता वैभव कसा होता? क्वालिटी शेवट एक नंबर. आलू पराठा नाश्ता तर क्वालिटी होती. नाश्ता मस्त होता. नाश्ता केलाय. आता 10 वाजून 10 मिनिटं झाली आहेत आणि आता आम्ही चाललो अहमदाबाद. आता निशांतनी जरा रेस्ट आहे. त्यानंतर 2-3 तास निशांत परत येणार आहेत. कारण हे हत्यार चालवायचं स्किल त्यांच्याकडेच आहे. आमच्याकडे जरा आधी कमी झालंय. मी चालणार होतो फाड्यात कॉन्फिडन्स भरपूर आहे. कारण ती म्हणतात आपलं निलेश लंके सारखं नको म्हणतात. तुम्ही शांत आता डिझेलची टाकी फुल करूया आपण. इथं 2 पॉइंट राहिल्यात फक्त. किती झाले आतापर्यंत? 573 किलोमीटर झाले बघा आतापर्यंत. अजून 1000 किलोमीटर आहे. मग अजून 1000 आहे. तर 3600 रुपये डिझेल बसले टोटल. म्हणजे भरूच मध्ये आलोय आता. 12:36 झाले. हा वैभव तसंच दिल्ली मुंबई एक्सप्रेस वे. ट्रकांचं ट्रॅफिक आता जरा कमी आलंय आणि गाड्या 80 वर क्रूज आहे. फक्त याला क्रूज पाहिजे होतं, नाहीतर आता कुणीही नाही अडवू आमच्या. आणि रस्ता 1 नंबर आहेत आता. क्वालिटी. आता अहमदाबाद इथून राहिलं 170 किलोमीटर आणि तिथून पुढे 400 किलोमीटर असं टोटल 600-700 किलोमीटर अजून आहे शिल्लक. बाहेर ऊन जोरात आहे. टेम्परेचर 38 सेल्सिअस आहे बाहेर आणि आम्ही तर बसला आहात 22 सेल्सिअस मध्ये. त्यामुळे उन्हाचा काय एवढा फरक आता वाटत नाही. एकदम प्लेन डोंग्यागतीन रस्ता आहे. वाजल्या दुपारचं 1 वाजून 2 मिनिटं झाल्यात. सकाळी नाश्ता केलाय त्यावर आहे मी. आला आम्हाला 3 वाजता.
हा आहे महात्मा गांधी एक्सप्रेस वे, द्रुतगती महामार्ग आहे. अहमदाबाद वडोदरा द्रुतगती महामार्ग. आणि उष्णता जी आहे भरपूर जोरात आहे. आत्ता धावला सकाळी बसलेला नाश्ता करून. काय गोष्ट आहे बाहेर आल्यावर. तर आता रोड धरलाय नवीन, कोणताही माहित नाही आता ह्यो काय कंटिन्यू पण करणार नाही आहे. हायवे असं मला वाटतं की ह्यो दिल्लीला चाललाय समोर. अजून पण 300-400 किलोमीटर बाकी आहे. 500 किलोमीटर अजून बाकी आहे. आता मात्र म्हणजे घर जाणं आहे. आता कंटाळलंय. दीदी मी आ गया मग. अजून आम्ही कंटिन्यू जात आहे. 8 वाजलं की बरोबर 24 तास होणार आपली गाडी चालू आहे अजून. आणि अजून पण आपल्याकडं 380 किलोमीटर अजून बाकी आहे. म्हणजे रात्री 1-1:30 वाजेपर्यंत आम्ही पोहोचणार आहे. आता जरा कंटाळा आलाय. आता निशांना गाडी चालवाय बसली आहेत. वैभव आमचं चॉकलेट खाईत असा सारख्या वर्ग्या किती बसलाय. वातावरण बाकी 1 नंबर आहे, जबरदस्त आहे. रस्ते बाकी इकडच 1 नंबर आहेत. म्हणजे पोटातलं पाणी पण हलत नाही असं रस्ता आहेत. फक्त कोणी येत असला असता तर 2 जण ड्रायव्हर पाहिजेत. एकट्याचं काही काम नाही खरं इकडं. नाहीतर एकटा गेलाच कामात त्यो. आणि इकडं सनसेट वाला आलाय समोर आपल्या. ड्रायव्हिंग एरिया आहे, विश्रांतीचा एरिया आहे सगळा. आणि मागे इकडं बूट मध्ये स्पेस आहे आपला लगेच टाकायला. आणि अजून आपण गुजरात मध्ये आहे, अजून राजस्थान मध्ये एंटर व्हायचं आहे. पण रात्रीचं 1:30 वाजले आणि शेवटचं 50 किलोमीटर राहिले फक्त. आता जवळजवळ 100 किलोमीटर झाला. गाडी मागे एक पण नाही आणि पुढं पण नाही. अशी चुकून एखादी येते. पूर्ण रस्ता खाली आहे सगळा. बाकी गँग सगळा झोपला आहे म्हणून सावकाश बोलायला लागलोय, नाहीतरी उठतील. रस्ता बाकी स्ट्रेट आहे सगळं इकडचं. फक्त पोलीस चेकिंग झालं गाडीचं 2-3दा. शेवटचं लास्ट फक्त 50 किलोमीटर राहिले आता. असं आहे बघा, कुणीही नाही रस्त्यावर, फक्त एक गाडी आहे आमची. नाहीतर मागं पण कोण नाही, समोर पण कोण नाही. पूर्ण रस्ता खाली खाली आहे सगळा. रात्री यायसाठी आपल्याला वाजलं 2, म्हणून रात्री काय व्हिडिओ आम्ही कराय नाही. सकाळी बरोबर मी 8ला उठलोय आणि मी आणि माझा भाचा इथे एक काम म्हणून आलोय. क्या बाबू कहा काय बाबू? हा तर ते काम म्हणून आलो तुम्ही. आता सकाळी लवकर उठून याला मराठी येत नाही.
हा उठून. तर हे बघा इकडे कॅम्प आहे. बाबू चुप बैठो. आणि उष्णता आपल्या कोल्हापूर सारखी कमी आहे, कारण कोल्हापुरात जास्तच उष्णता आहे. सध्या इथलं टेम्परेचर 35 आहे.